सुप्रभात. निशिदिनी निरुपम सत्तावन्न. ब्रह्म साक्षात्कारी अशी नसे विषय रुची. ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाला अशा माणसाला विषयांमध्ये रुची आवड नसते. सज्जन श्रोते हो, सुप्रभात. सुभाषित क्रमांक 15 संस्कृत. ज्ञात नेयस्य मनसो नूनमेतद्धि लक्षणम न स्वदंते समग्राणी भोगवृंदानी यत पुनः. म्हणजे ज्ञेय ब्रह्म साक्षात्काराची निश्चित खूण हीच समजावी. ब्रह्म साक्षात्कारी पुरुष हृदयी दृढ विषय अरुची उमटावी. ज्ञेय ब्रह्म साक्षात्काराची. ब्रह्म हे ज्याचं ज्ञेय आहे अशा ज्ञेयाचा ज्याला साक्षात्कार झाला किंवा ज्ञेय ब्रह्म साक्षात्कार झाला अशा माणसाची निश्चित खूण हीच समजावी की अशा ब्रह्म साक्षात्कारी पुरुषाच्या हृदयात दृढ विषय अरुची उमटावी. त्याच्या हृदयामध्ये विषयांबाबत अरुची म्हणजे विषयांबाबत तिटकारा, घृणा अत्यंत दृढतेने निर्माण होते. म्हणून ज्ञेय ब्रह्म साक्षात्काराची निश्चित खूण हीच समजावी. ब्रह्म साक्षात्कारी पुरुष हृदयी दृढ विषय अरुची उमटावी. ज्याला ब्रह्म हेच ज्ञेय जाणून घेण्याची इच्छा आहे आणि असं ब्रह्म ज्याला जाणता आलं किंवा अशा ब्रह्माचा ज्याला साक्षात्कार झाला अशा माणसाची निश्चित खूण हीच समजावी की त्याच्या हृदयामध्ये म्हणजे अशा ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषाच्या हृदयामध्ये विषयांबाबत तीव्र अरुची म्हणजे विषय वासनेबाबत अत्यंत अरुची, तिटकारा, नापसंती, घृणा याचा जन्म होतो. सरळ अर्थ येथे ज्ञाता ज्ञेय संबंधाचे वर्णन आहे. खराखुरा ज्ञानी तो जो सर्वार्थाने ब्रह्माची जाण करून घेण्यासाठी अत्यंत आतुर तळमळ असलेला असतो. करिता ब्रह्मसाक्षात्कार हेच अशा ज्ञानी माणसाचे ज्ञान रूप ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यायोग्य ध्येय असते. ब्रह्म जाणणे म्हणजे सर्व काही जाणणे. ब्रह्मामध्ये सर्व सामावलेले आहे आणि ब्रह्मातील सर्व केवळ अनन्यत्वे ब्रह्मच आहे. म्हणूनच ब्रह्म हेच अनन्यत्वे एकमेव अद्वितीय आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ एकमेव ब्रह्माला जो यथार्थत्वे जाणतो तोच सर्व जाणणारा ब्रह्मज्ञ किंवा ब्रह्म साक्षात्कारी होय. ब्रह्म साक्षात्कार झाल्याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या विषयोपभोगाबद्दल अशा माणसाला कायमस्वरूपी वीट येतो, अरुची निर्माण होते. ब्रह्म आणि आपण अनन्य एकच असल्याचे ज्ञान झाल्या कारणाने अनेकत्व द्वैत नष्ट होते. अनेकता नष्ट होते तेव्हाच ब्रह्मैक्यता प्राप्त होत असल्याने वेगळे पण उरतच नाही. मग विषय भोगेच्छा तरी कशी उरणार. आता ब्रह्मदर्शन घ्या म्हणजे ब्रह्म कसं असतं याचं एक साक्षात्कारी काव्य हे उमटलेलं आहे. 18/3/2005 साली 18 मार्च 2005 साली 18 मार्च 2005 साली मेघवृष्टीमध्ये ब्रह्माच्या संदर्भात एक काव्य उमटलेलं आहे आणि हेच काव्य आत्मोपनिषद मध्ये 59-60-61 वर आहे. मेघवृष्टीमध्ये 220-221 वर आणि आत्मोपनिषद मध्ये 59-60-61 वरती हे काव्य आहे आणि 18/3/2005 सालचं हे काव्य आहे. आणि त्या काव्याचं शीर्षक आहे दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्षाईसा मी तू सारे विसरोनी कैवल्यात पैसा. हा ब्रह्मरूपी वृक्ष किंवा हे ब्रह्म म्हणजे अखंड वृक्ष आहे. त्याचं रूप कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो. परंतु त्यासाठी मी तू सारे विसरोनी कैवल्यात पैसा. त्यासाठी मी तूपणाचा भेद नष्ट करून केवळ समत्वामध्ये आपण आरामात राहू शकलात तर तुम्हाला त्याच आरामामध्ये या ब्रह्मवृक्षाचं दर्शन मी घडवू शकेन. म्हणून दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्षाईसा मी तू सारे विसरोनी कैवल्यात पैसा. आता हा ब्रह्मवृक्ष कसा आहे तो जो साक्षात्कार झालेला आहे 18/3/2005 साली तो असा आहे. तो ऐका.
आसमंत सारा शांत तृप्त रिक्त, जणू बैसला से वाटे साधू दक्ष शांत. ना वृक्ष पर्ण कोठे तृणपात येत काही, परी मंद वात संगे गंध येत राही. जन वन जल स्थान येत नाही, पशु पक्षी जलचर नाद मुळी नाही. ना सर्प मुंगुसादी वा कीड मुंगिराही, येत काही नाही परिसार येत राही. आसमंताईसा ना दाविला कुणीही, ना पाहिला कुणीही ना कल्पिला कुणीही. तरी सत्य या क्षणाशी हा येत ऐसा आहे, चंद्र सूर्य नसताही तेज येत आहे. जणू दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्णशाख नाही, पुष्प भोग नाही ज्या फल योग काही. भोग योग नसताही दिव्य शांत राही, आसमंत अवघा निस्तब्ध ब्रह्म राही. ना शब्द बोल ब्रही हा ब्रह्म वृक्ष उभा, नीलहरित आभा ज्या धवल पीत गाभा. दावितो तुम्हा मी या ब्रह्म वृक्ष ऐसा, मी तुसारे विसरोनी कैवल्यात पैसा. आता कडव्यानुसार आपण अर्थ बघू. आसमंत सारा शांत तृप्त रिक्त, जणू बैसला असे वाटे साधू दक्ष शांत. ना वृक्ष पर्ण कोठे तृणपात येत काही, तरी मंद वात संगे गंध येत राही. हा जो आसमंत आहे, जे ब्रह्म आहे, ते अत्यंत शांत तृप्त असून रिक्त आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. जणू एखादा साधू दक्ष शांत बसला आहे, जणू एखादा साधू शांत दक्षतेने बसला आहे आणि अंतरंगात तो अत्यंत कोरा मोकळ्या आकाशासारखा आहे. अशाच पद्धतीने हा असं म्हणतो शांत तृप्त आणि कोरा आहे. इथे बघायला गेलो तर वृक्ष नाहीत, पानं नाहीत, गवताची काडी सुद्धा नाही, काही 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 येथे नाही. पण तू काही नसताना सुद्धा या आसमंतामध्ये मंद वाऱ्याबरोबर एक गंधाची झुळूक येत आहे किंवा मंद वायू संगे गंध पसरत आहे. असा हा आसमंत काही नसून कोरा आहे, रिक्त आहे, परंतु तरी सुद्धा येथे मंद वायू बरोबर पुष्पगंध यावा असा काहीसा एक अनामिक गंध येत आहे. इथे जन वन जलस्थान नाही, म्हणजे इथे जनस्थान नाही, म्हणजे इथे माणसं नाहीत. वनस्थान नाही म्हणजे अरण्य नाही, जलस्थान नाही म्हणजे पाणी नाही. हे असं म्हणतात माणसंही नाहीत, बघायला गेलो तर जंगल नाही, अरण्य नाही, पाणी सुद्धा नाही, पशु नाहीत, पक्षी नाहीत, पाण्यात वावरणारे जलचर नाहीत. पशु पक्षी जलचर नसल्यामुळे त्यांचा आवाज नाही. इथे सर्प नाही, मुंगूस नाही, कीड नाही, काही काही नाही. आणि काही नसून सुद्धा येथ काही नाही परिसार येत नाही. इथे काही नसून सुद्धा हा कोरा असं म्हणतो, हेच खरोखर सत्य आहे. कोरा असं म्हणतं म्हणजे निर्मल ब्रह्म. या ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काहीच नाही. फक्त इथे तेज घन असणे पण आहे, म्हणजे सर्वस्वी चैतन्य घन असणे पण हे तिथे आहे, दुसरं काही नाही. आणि चैतन्य घन असणे, सबाह्य सबाह्य चैतन्य घन असणे हेच ब्रह्माचे लक्षण आहे. म्हणून काही नसताना सुद्धा येथ काही नाही तरी सार येत राही. सार म्हणजे सत्य. इथे काही नसून आहे ते केवळ सत्य, सत्य आणि परमसत्य आहे. आसमंत ऐसा ना दाविला कुणीही, ना पाहिला कुणीही, ना कल्पिला कुणीही, तरी सत्य या क्षणाशी हा येत ऐसा आहे. चंद्र सूर्य नसताही तेज येत आहे. असा म्हणतो आजपर्यंत कुणी पाहिला नाही, कुणी कुणाला दाखवला नाही, कुणाला त्याची कल्पना सुद्धा आली नाही. परंतु जेव्हा हा साक्षात्कार झाला तेव्हा परिसत्य या क्षणाशी हा येत ऐसा आहे. 18/3/2005 साली जेव्हा हा साक्षात्कार झाला तेव्हा तिथे केवळ आणि केवळ संपूर्ण कोरेपण असणेपण असं होतं. तिथे काही परंतु शुद्ध चैतन्य घन असणे पण होतं. हे ज्या क्षणी दिसलं त्या क्षणी ते काव्य उमटलं आहे. आणि हे सर्व कोरेपण असताना चंद्र सूर्य नसताही तेज येत आहे. कुठल्याही तऱ्हेचा चंद्र सूर्य नसताही एक अद्भुत तेज अंतर्बाह्य दाटलेलं असं त्या आसमंतामध्ये होतं. आणि असा तो जो आसमंत
18/3/2005 साली पाहायला गेला की तिथे काहीच नाही. सभोवताली म्हणावं तर पशु पक्षी गवत अरण्य काही नाही, माणसं नाहीत, पाणी नाही, जन नाही म्हणजे समाज नाही, वन नाही म्हणजे अरण्य नाही, पशु पक्षी नाही, कीड मुंगी नाही, सर्प मुंगूस नाही, काही काही नसताना सुद्धा, चंद्र सूर्य नसताना सुद्धा केवळ आणि केवळ एक अत्यंत अंतर्बाह्य सघन चेतना दाटलेली होती. असा हा जो क्षण आहे हाच त्या ब्रह्मरूपी वृक्षाचा, ज्याला काही नसताना सुद्धा केवळ याच्यामध्ये एक वायू बरोबर मंद गंध येत आहे, पानं नसताना सुद्धा सळसळणारा वायू आहे, फुलं नसताना सुद्धा गंध येत आहे, चंद्र सूर्य नसताना सुद्धा तेज आहे, असा तो दिव्य साक्षात्कार म्हणजेच या ब्रह्मरूपी वृक्षाचा साक्षात्कार. आणि हा जो असं म्हणतो होता तो वृक्षासारखा दिसला. हे 4थ्या कडव्यात आहे. जणू दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्णशाख नाही, पुष्प भोग नाही ज्या फलयोग काही, भोग योग नसताही दिव्य शांत राही, आसमंत ओघा निस्तब्ध ब्रह्म राही. हा आसमंत जो होता ओघा तो निस्तब्ध ब्रह्म म्हणजे बृहत व्यापक होता, संपूर्ण विराट आसमंत निस्तब्ध होता. जिथे बघायला गेलं तर एखादा पानं फुलं फळं नसलेला परंतु एक प्रचंड महावृक्ष असावा, असा असं म्हणतो निस्तब्ध होता. त्याला जणू दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्णशाख नाही, त्याला तिथे दिव्य वृक्षाची उपमा दिली आहे. ज्या वृक्षाला पानं नाहीत, फांद्या नाहीत, पुष्पभोग नाही ज्या फलयोग काही, ज्याला पुष्पांचा भोग नाही, फुलांचा भोग नाही आणि ज्याच्या नशिबी फलांचा योग नाही, भोग योग नसताही दिव्य शांत राही. असा भोग योग नसतानाही हा दिव्य शांत, दिव्य आणि शांत राहणारा आसमंत ओघा निस्तब्ध ब्रह्म राही, असा असं म्हणतो निस्तब्ध ब्रह्मवृक्षासारखा आहे. लक्षात घ्या, ही जी निस्तब्ध ब्रह्मवृक्षाची उपमा आहे तीच ब्रह्मयोगाची अंतरंग अवस्था म्हणजे ब्रह्मवृक्ष रूपे दर्शवली आहे. आपण काय म्हटलेलं आहे, जो ब्रह्मज्ञानी असतो त्याच्या मनामध्ये विषयांची स्वाभाविक रुची असते. म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्या हृदयामध्ये विषय नाहीत, वस्तू नाहीत, घटक नाहीत, विविधता नाहीत, केवळ आणि केवळ परमशांती आहे. तीच परमशांती या 4थ्या कडव्यामध्ये ब्रह्मवृक्षाच्या रूपाने हे ब्रह्मयोगाचं अंतःकरणच सांगितलेलं आहे. ते नीट ऐका. जणू दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्णशाख नाही, पुष्पभोग नाही ज्या फलयोग काही, भोग योग नसताही दिव्य शांत राही, आसमंत ओघा निस्तब्ध ब्रह्म राही. ह्या जो ब्रह्मवृक्ष आहे तो खऱ्या अर्थाने अविचल शिवासारखा शिवयोगी आहे. शिव आहे, शांत आहे, परमशांत आहे, भोग योगाच्या पलीकडे आहे. काही त्याला जरी हवं असं वाटत नसेल आणि काही त्याच्या दृष्टीने या जगात नसलं तरी तो मात्र केवळ दिव्य शांतता धारण करून अत्यंत तेजोयमान असा सच्चित आनंद योगी, ज्ञान योगी असा पूर्ण सघन चैतन्याने भरलेला असा हा योगी, या योग्यालाच जणू काही ही ब्रह्मवृक्षाची उपमा दिली आहे. म्हणून दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्णशाख नाही, पुष्पभोग नाही ज्या फलयोग काही, भोग योग नसताही दिव्य शांत राही, आसमंत ओघा निस्तब्ध ब्रह्म राही. तर हा निस्तब्ध ब्रह्मवृक्ष म्हणजेच खऱ्या अर्थाने ब्रह्मयोगी शिवयोगी आहे की ज्याच्या अंतःकरणात कुठल्याही तऱ्हेच्या विषयांना स्थानच नाही. आणि हा ब्रह्मवृक्ष 5व्या कडव्यात म्हटलेला आहे ना, शब्द बोल ब्र ही हा ब्रह्मवृक्ष उभा. जिथे शब्द नाही, ब्र सुद्धा नाही, असा हा ब्रह्मवृक्ष उभा आहे. म्हणजेच हा ब्रह्मवृक्ष रूपी साधू शिवयोगी प्रत्यक्ष ब्रह्मच असं हे, जिथे शब्द नाही, ब्र नाही, उच्चार नाही, नाद नाही, असा हा ब्रह्मवृक्ष रूपी योगी अत्यंत निरव शांत परंतु तेजाने परिपूर्ण रसरसलेला असा दिव्य वृक्षासारखा आहे. आणि हा ब्रह्मवृक्ष म्हणजेच साधू आहे. तिथे शब्द नाहीत, बोल नाहीत, तो निस्तब्ध ब्रह्म वृक्ष आहे. म्हणजे हा निस्तब्ध ब्रह्मवृक्ष आणि निस्तब्ध साधू, विषयरहित साधू अशी ही तुलना आहे. आता परत त्या वृक्षावर आल्यानंतर मात्र नीलहरित आभा ज्या धवल पीत गाभा,
तिथे ब्रह्मवृक्ष म्हणावं तर दिसायला असा ब्रह्मवृक्ष काही नाही, पण तू जो सर्व आसमंत आहे त्या आसमंताची बाहेरील आभा, बाहेरील शोभा निळसर हिरवी आहे, आणि ज्याच्या मध्यभागी गाभ्याचा जो भाग आहे तो धवल पीत गाभा आहे. म्हणजे हा हे जे ब्रह्म आहे ते गाभ्याच्या ठिकाणी शुभ्र पिवळसर आहे आणि बाहेरच्या बाजून ते निळसर हिरव्या रंगाचं आहे. दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्षाचा, मी तू सारे विसरोनी कैवल्यात पैसा. असा हा ब्रह्मवृक्ष मी तुम्हाला दाखवत आहे, परंतु त्यासाठी मी तूपणा विसरून जर केवळ शुद्ध केवळ असणेपणात तुम्ही राहाल तर हा ब्रह्मवृक्ष जसा तुम्हाला वर्णन केला आहे तसाच्या तसा तुम्हाला सुद्धा त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण तू यासाठी मी तू पण विसरलो पाहिजे. जो मी तू पण विसरला तो केवळ आणि केवळ शुद्ध कैवल्यात स्थिर होतो आणि कैवल्यात केवळ असणेपणा सोडून केवळ दिव्य शांती, परमशांती आणि अर्थातच सघन तेज तेज आणि तेजच असतं. सघन तेजोमयता, दिव्य शांती हेच या ब्रह्मवृक्षाचे, हेच या ब्रह्मज्ञानाचे दर्शन आहे. आणि असं जेव्हा तुम्हाला दर्शन होईल तेव्हा तुम्ही ओळखा की हा जो ब्रह्मयोगी आहे, ज्याच्यामध्ये विषयाची पूर्ण अरुची आहे, ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ अद्वैचित विलास, केवळ आणि केवळ एकाच चैतन्याचा विलास आहे, असा हा ब्रह्मवृक्ष किंवा ब्रह्मपुरुष तुम्ही जात. हे तुम्ही तेव्हा जाणार जेव्हा या तऱ्हेचा अनुभव तुम्ही केवळ आणि केवळ समत्व दृष्टीने, म्हणजे सर्वत्र एक आणि एकच ब्रह्म आहे या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष आचरण कराल तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की एकच प्रचंड सघन अशी दिव्यता, जसं तुम्ही चालता तशी तशी ती तुमच्यावर पुढे जात आहे. म्हणजे जसा माणूस चालतो तसा त्याचा ओरा त्याच्यावर जातो, तसेच तुम्ही चालाल. आता माणूस म्हणून तुम्हाला पाहूच शकणार नाही, फक्त एक दिव्यता तुमच्या हलण्याबरोबर पुढे पुढे जात आहे. जसे ढग पुढे जातात काळे पांढरे, तसा एक तेजाचा प्रचंड ढग पुढे जातोय. तिथे तेज सोडून काहीच नाही, परमशांती आहे, निस्तब्धता आहे, तिथे भेदाला वावच नाही. असं अखंड आपलंच आपणाला दर्शन सघन तेजाचं होणं हेच ते खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे की ज्याच्या हृदयात कुठल्याही तऱ्हेचा भेदाभेद नसतो, विषय नसतात, रुची नसते, अरुची नसते, काही 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 नसतं, फक्त केवळ सघन परमशांती आणि दिव्य तेज असतं. आणि यालाच आपण ब्रह्मवृक्ष म्हटलं आहे. आणि हा ब्रह्मवृक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान झालेला साक्षात्कारी ऋषी मुनीच असतो की ज्याच्यामध्ये किंचित सुद्धा भेद नसतो. भेदाभेद मंगल असा हा खरा ज्ञानी यांचा राजा गुरुराज ज्ञानेश्वर माऊलीचा असतो, तसाच हा ज्ञानी माणूस असतो. आपण समजून घ्या. जरा कठीण वाटलं तरी सुद्धा जर सहजासहजी आपणाला अमनस्कता प्राप्त झाली किंवा शांत दक्ष देखील जर तुम्हाला मनाचे अमन कसे होते आणि ते प्रत्यक्षात तुमचं मनाचं अमन झालं तर एक ना एक दिवस त्या मनावस्थेत त्या दिव्य ब्रह्मवृक्षाचा किंवा या शिवयोग्याचा, या ब्रह्मयोगाचा, की ज्याच्यामध्ये विषयांची अरुची आहे, अरुची आहे, विषयांचा ज्याच्यामध्ये तिटकार आहे, घृणा आहे, परंतु तिटकारा घृणा न दाखवता सुद्धा विषय रहित असा तो केवळ ज्ञान सघन दिव्य तेज असलेला शांत दक्ष साधू आहे. आणि हा ज्ञान सघन दिव्य तेज असलेला आकार रहित निर्गुण निराकारपणे असणारा हा साधू म्हणजेच तो दिव्य ब्रह्मवृक्ष आहे. आणि दिव्य ब्रह्मवृक्ष म्हणजेच हा ज्ञानी ब्रह्मज्ञानी साधू आहे. हे समजून घ्या. आणि दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्षाचा, मी तू सारे विसरोनी कैवल्यात वैसा. ज्याचा भेदाभेद संपला, भेदाभेद अमंगल हे कळल्याने ज्याच्या हृदयातून भेदाभेद गेला, ज्याच्यातून मी तूपणा गेला, जो देह मन याच्यात अतीत गेला, तोच खरा खरा ब्रह्मवृक्ष. आणि तेच खरे खुरे आपण सर्व ब्रह्मवृक्ष आहोत
हे समजून घेण्याचा कसोशीने प्रयत्न करा. आजची सुप्रभात खऱ्या अर्थाने तुम्हाला सुप्रभात ठरो अशी परमेश्वर चरणी विनंती करतो आणि हे निरूपण ब्रह्म साक्षात्कारी असी नसे विषय रुची असं हे निरूपण आहे. अस्तु, धन्यवाद, सुदिन, सुप्रभात.